सुप्रभात मंडळी, कशा आहात? बरे आहेत ना? कशा आहात? बरे आहेत ना? मी बरी आहे, पण माझी लुसी अजिबात बरी नाही. तिला उलट्या होतात. त्या आता मी डॉक्टरांना फोन केला होता, तर डॉक्टर बोलले मला की म्हणजे गोळी पाठवले त्यांनी. गोळीचं नाव पाठवलं, काय पाठवलंय, डेमो काय तरी असं नाव पाठवलंय. तर ते बोलले ती गोळी आणून दे, तिला उलटी कमी होईल म्हणून. टेबलेट असं गोळीचं नाव आहे. तर ते बोलले ती गोळी तिला द्या, तर तिची उलटी थांबेल म्हणून. तर आता आपल्याला जसं आहे, पण लहान आहे, आपल्या पण नाही का लहान मुलांना प्रत्येक ऋतू जाणवतो वर्षाचं होईपर्यंत, तसं यांचं पण असतं. यांना पण प्रत्येक ऋतू तिला व्हिडिओमध्ये यायचं आहे. यांना पण मग म्हणतात ना, एक वर्षभर आपल्याही मुलांना सगळे ऋतू जाणवतात. थंडी, गरमी, पावसाळा, तसं यांना पण सगळे ऋतू असे हेच होतात. पहिले ऋतू त्रासच होता. आता तिचा पण थंडीचा पहिला ऋतू म्हणून तिला पण तो त्रास होतोय. म्हणजे झाली काल उलटी केली, बरं झालं, काय खाल्लं होतं पण आज परत तिने उलटी केली. मग म्हटलं जाऊ दे, डॉक्टरांना फोन करावा आणि विचारून घ्यावा, आहे ना लुसी? तर आमच्या लुशीबाईला बरं नाही, स्वतःला क्लीन करताय. काय झाले काय माहिती तिला. सहसा तिने अजूनपर्यंत एवढी मोठी त्यांना उलटी जुलाब तिने कधीच केला नव्हता. आज काय झाले काय माहिती. तर त्याला मॅडमची झालं सांगून सगळं. तर आता आपण आपल्या रोजच्या रुटीनला लागूयात. आज मी तुम्हाला पुलाव बनवणार आहे, तर मी आज पुलावची रेसिपी दाखवते. तर चला आपण आज करूया स्वयंपाक. तर भाजी काय मिळालेली नाही आज मला, काहीच नाही. मग सोयाबीन घेतलाय, थोडासा वाटाणा होता, बटाटा होता, तो करायला घेतलाय. काय करायचं, भाजीच भेटत नाही. एवढं महाग झालं ना, भाजीच्या गाड्याच येत नाही. तर आपण आता घेतलाय पुलाव बनवायला. पुलाव मध्ये काही जास्त साहित्य नाही. सोयाबीन घेतलंय, वाटाणा, शिमला मिरची, आणि तरी पण छान होईल. असं नाही की टेस्ट येणार नाही, येणार. टेस्ट आपल्या हातात असते. सगळ्यात पहिले हिंग. आता लोक काय करतात, पुलाव बनवायला सगळ्यात पहिले ते म्हणजे खडे मसाले टाकतात. तर मी टाकत नाही. डबेवाले बोलतात की ते लवंग, दालचिनी ते नाही का दाताखाली येतं, म्हणून मी त्याच्यात टाकत नाही. मग आपला बिर्याणी मसाला असतो ना, त्याच्यात सगळं असतं. आपला एक बिर्याणी मसाला टाकायचा, त्याच्यात खडा मसाला बरोबर येऊन जातो, पण मग टेस्ट पण खूप छान आहे. मटण मसाला पण टाकायचा. तर मी हे घेतलं. ही आहे आपलं दुधी भोपळ्याची भाजी. इथं आहे आपला पुलाव. त्या पुलावला कांदा धुवून घेतलाय, पाण्यातच ठेवलंय, म्हणजे आपण टाकू. कांदा लाल करून घ्या. तसं आलं लसणाची पेस्ट करते. आलं लसणाची पेस्ट संपलेली. भाजीवाला गेलाय गावाला, त्याच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. मग काय आता मला इतके प्रॉब्लेम झालेत ना, भाजी नाही तर खूप प्रॉब्लेम झालेले. टेन्शनच जसं आलेलं आहे. आणि त्यात लुसीची पण तब्येत बरी नाहीये. पोराला सांगितले गोळी आणायला, पोरगा गेलाय, तर तिला गोळी देईल. कधी कधी ना एक दिवस, मला तर एक दिवस नाही, माझे ते सगळे दिवस म्हणजे एखादा एक दिवस माझ्यासाठी चांगला जातो, आणि एखादा एक दिवस माझ्यासाठी एवढा बेकार होतो ना, खूप बेकार होतो की असं वाटतं की बस आता थांबावा, इकडे लय झालं. आलं लसणाची पेस्ट मी करून घेतलेली आहे. कांदा टाकला ना, आलं लसणाची पेस्ट टाकतो. थोडं आपण याच्यात पण टाकूया दुधीच्या भाजीला. थोडीशीच टाकली, नाही टाकली. ते काढून घेते वाटण्यासाठी. ते कांद्याचं वाटण वाटायचंय ना, त्याच्यासाठी कोथिंबीर अजून आणली नाही. पोरगा अजून आला नाही. लक्षात लुसीकडे पण लागलेलं आहे. मग ती इकडून तिकडून नुसती मिरवते, इकडे बसू का तिकडे बसू असं चाललेलं आहे तिचं. पण काही नाही, शांत आहे. कधी कधीच खूप त्रास देते. बरी आहे, पण तिचा त्रास मला आवडतो. ती शांत बसलेली मला बिलकुल आवडत नाही. ती बिचारी असं केविलवाणी बसलेली आहे.
आता आपण दुधीची भाजी करायला घेतली. आजचे मेनू मी तुम्हाला सांगितले ना, काय आहे, केळीची भाजी, अजून दुधीची भाजी आणि पुलाव. केळीची भाजी म्हणजे केळी फ्राय करणार आहे मी. कालच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं बघ, सरांना खूप आवडतं म्हणून. तेजपत्ता पण टाकायचा. टोमॅटो घेतले, ते दूध, टोमॅटो टाकूया आपण. दोन टोमॅटो पण महाग आहे आमच्या इथं. 80 रुपये किलो टोमॅटो झाले. आता काय करायचं, महागाईने तर एवढं हे झाले ना. आणि त्यात टिफिनवाले बोलतात की भाज्या देत नाही, भाज्या देत नाही. आता कधी तुम्ही बघता रोजच्या भाज्यामध्ये मजा असतं. सुक्या भाज्यामध्ये भेंडी असते, दुधी असते, गवार असते, सगळं असतं. त्या काय झालं तर सुक्या भाज्या करतात. ग्रेव्हीमध्ये आपण काय करणार, ग्रेव्हीमध्ये तर आपण हेच करणार ना, चणा, वाटाणा. त्यांना वांगं नाही आवडत, त्यांना फ्लावर नाही आवडत. ते आपण जसं काय दिलं की ते नेहमी जेवण फेकून देतात. नेहमी कडधान्य दिलं तर खातो, मग परत बोलतात की तुम्ही सुक्या भाज्या देतो. कढीपत्ता टाकूया आपण. सांगितलं होतं मी तुम्हाला, कढीपत्ता तोडून टाकायचा. आता इथं हे कांदा टोमॅटो लाल झालेला आहे, त्याच्यात आपण हळद मीठ टाकून घेऊया. आणखी आपला मसाला मी तुम्हाला सांगितलं, मी मिक्स मसाला एकखा टाकते. त्याच्यात मी कुठल्या एव्हरेस्टचे मसाले यूज करत नाही. दुधीची भाजी चण्याच्या डाळीत खूप छान लागते, खूप छान लागते. करून बघा तुम्ही, करत पण असाल, पण डबेवाल्यांना पण जेवण बघा, काहीतरी वेगळं. तर ही चण्याची डाळ मी भिजवली होती, हे ना, थोडीशीच भिजवली होती. आणि काढतेच धुवून घेतली होती स्वच्छ. ती काही भिजली नाही, थंडीमुळे डाळी लवकर भिजत पण नाही. का कडधान्यांना पण बघा थंडीमध्ये मोड येत नाही सहसा. भाजीमध्ये शिजून जाईल, ती गळून जाईल. आता आपण दुधी स्वच्छ कापून घेतला होता, त्याला आपण हलवून घेऊया. थोडस पाणी टाकून शिजवून घेऊया. नुसत्या कांद्यावर केलेली आहे मी, काही टोमॅटो वगैरे टाकलेला नाही याच्यात. कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि कढी. सांगितलं ना मी तुम्हाला, मी जास्त खूप काही टाकत नाही भाज्यांमध्ये. त्याला आपण पाणी टाकूया आणि झाकण ठेवून थोडीशी पहिला वाफ घेऊया आणि मग पाणी टाकूया. वाफ घेऊया जराशी. तसं आपण इकडे बघूया. आता हा कांदा टोमॅटो लाल झालेला आहे. चमचा याला दुसरा घेऊया आता.
लुसीला आज उलटे होत आहे. पाणी घेतलं मी, थोडस पाणी टाकते. मी भाजीमध्ये मीठ नाही टाकले बरं का, मीठ टाकायचंय. वाफर घेतली हे करून. ती चण्याची डाळ जरा शिजायला वेळ लागेल ना, म्हणून पाणी टाकून घेतलं. कारण ती भिज आणि या भाजीमध्ये थोडं पाणी मऊ सुट्ट्या खूप छान लागतात. मीठ टाकून घेऊया. लक्षात येतं आपण पुलाव मध्ये पण मीठ टाकून घेऊया. आज एक डब्यावाल्याने करच केला आहे. टेलर आहे. पहिले 3,500 जेवण जेवायचा तो. त्यात त्याला नॉनव्हेज व्हेज सगळं द्यायचं. आता म्हणजे एक दुसरा जण डबा लागला ना, तर तो मला बोलला, मॅडम मला कमी जेवायला द्या, फक्त भाजी चपाती द्या, 3 चपाती आणि भाजी द्या, कारण माझं डाएट जास्त नाही. तर मला बोललं, मला इकडे 3,000 रुपये घ्या. आता म्हणलं ठीक आहे. आणि हा जो दुसरा आहे ना, त्याचा डाएट जास्त आहे. तर मी त्याच्याकडनं काय बोलली, ठीक आहे तू 3,000चा जेव, मी तुला भात नाही देणार आणि 3 चपात्या दे. तो ऐसा केसा. अरे तुम्ही तुमच्या पैशांचा विचार करता, मग आमच्या पैशांचा विचार का नाही करता? आमची पण एक चपाती 8 रुपयाला मी बाहेर आणते, तर 8 रुपयाला एक चपाती पडते. तर मी त्याला हिशोब सांगितलं, महिन्याला माझे 250 रुपये जातात, 2 टायमाचे 500 रुपये जातात. तो बोलला मेरा खाना बंद कर दो. म्हणजे मी बंद कर दो. पुढे जायचं सोडून लोक मला पाठीमागं वळतात. नुकसान करून म्हणतात ना, नुकसान करून बिझनेस वाढवायचा नाही आपल्याला, फायदा करून बिझनेस वाढवायचा. द्यायचा पण आहे लोकांना जेवायला. मी म्हणत नाही की नका देऊ, कमी पैशात द्या, पण जेवढं आपल्या बजेटमध्ये बसेल तेवढंच त्यांना द्या. आणि त्यांना पण पोट भरलं पाहिजे असं. पण ते आपलं नुकसान करून जर म्हणत असेल मला फुल डब्बा पाहिजे, मला पूर्ण डाळ भात भाजी पोळी सगळंच द्या, तू 4 चपात्या बोल, मला राईस नको देऊ, मला फक्त 4 पोळ्या द्या आणि भाजी द्या, ते ठीक आहे. नाही, राईस पण पाहिजे, फक्त चिकन नका देऊ. अरे चिकनचं तर असं म्हणायला गेलं तर 4,000 रुपये चिकन आहे, पण मी तुला देत होती. आता एवढ्या वर्षापासून आपल्याकडे आहेच म्हणून मी तुला देत होते. तर त्याने त्याचा गैरफायदाच घेतला. जाऊ द्या, करते फोन सारखा पण मी नाही उचलत. बाहेर जेवण बघ. आणि पैसे पण वेळेवर देत नाही. 1.5 महिना होऊन जातो तरी पैसे. मी यांना पैशासाठी पण थांबते. ते गावाला जातात निघून आणि म्हणतात हम गाव जाएंगे पैसा देंगे. 2-2, 3-3 महिने मी पैशाला थांबते. तरी त्यांना माणुसकी नाही. ह्या जगात आहे ना, खरं म्हणायला गेलं तर माणुसकी राहिलेली नाही. आपण म्हणतो ना, घरी जेवायला या पाहुणे म्हणून, तर तुमचा पाहुणचार चांगला होईल. पण बिझनेस मध्ये जर तुम्ही बोलाल की मला असंच द्या, तर नाही. माझी मेहनत 10 रुपयाची पण माझ्यासाठी खूप आहे. मग ती मी 10 रुपयाची मेहनत आहे माझी. पण तुम्ही म्हणाल की ते 10 रुपये पण कमी करा, तर ते नाही होणार ना. एक गरीब असेल तर ठीक आहे बाबा, पैसे कमी मी म्हणत पण नाही, पैसे कमी, मी कमी पैशातही डबा देते, पण जेवढं शक्य होईल तेवढंच. जर तुम्ही कमी पैशात खूप सारं मागल तर असं नाही होणार ना. मी त्याला बोलली तू भाजी पोळी घे आणि म्हणजे डबा बंद नको करू, घे भाजी पोळी. नाही बोलतो मुझे फुल खाना चाहिए, तो फुल खाना कैसे मिलेगा बाई, है का नाही. तर चला आता आपण याच्यात बोलता बोलता मीठ टाकले, मसाला टाकलाय, हळद टाकले, सगळं टाकले. त्याच्यात टाकूया आपण हे भाजी, व्हेजिटेबल. काही नाही टाकले मी याच्यात, फक्त बटाटा, बटाणा, फरसबी होत्या 2, एक शिमला, हे टाकून घेतले. तरी बघा पुलाव इतकं छान बनेल ना. असं नाही की हे पाहिजेच ते पाहिजेच. टायमच लागलाय मोबाईलला वाटतं. आणि आता सोयाबीन पण टाकून घेऊया आपण त्याच्यात. आणि हे व्हेजिटेरियन आपण चांगलं जे व्हेज टाकले ना, वाटाणा वगैरे, ते व्यवस्थित शिजून घेऊया. भाज्या जास्त इंग्लिश येत नाही मला, शिकलेली नाही.
आणि बोलायची पण नाही, पण तुटक तुटक थोडीशी बोलायची. मस्त वाटतं बोलायला. नाही तर नाही, प्रयत्न करायचा. ते सोयाबीन पाणी काढून घेते. पिळून घेतले मस्त, धुवून पण घेतले. सोयाबीन पुलाव खूप छान लागतो, खूप छान लागतो. करून बघा. मला सोयाबीन जास्त आवडत नाही, भाजी नाही आवडत, पुलाव मध्ये आवडतो. मस्त भिजलेले तुकडे करून घेतले. पाण्याने मस्त धुवून काढून घेतलं. त्याला सगळं आहे बघा, त्याच्यात टाकलं. टाकलं मी. झालं, भरपूर झालं भाज्या म्हणायला गेला तर. थोडंसं आपण शिजून घेऊया मस्त. त्याच्यात हिरवी मिरची वगैरे टाकून घेऊ रोजच्या. आणि मग नंतर हे सगळं शिजून झालं की वरण बिर्याणी मसाला टाकून मटण मसाला टाकतो. तसं 10 पसार सगळं क्लीन करून घेते, आवरून घेते फटाफट. त्याच्यात आपण हे बिर्याणी मसाला टाकूया, मटण मसाला टाकूया थोडासा. पुलाव मध्ये छान लागतात. अरे बापरे, मी गरम मसाला आणला. 1 मिनिट, बिर्याणी मसाला आणायचा आहे. तो बिर्याणी मसाला संपला तर दुसरा. ह्यावेळेस हा पॅकेट आणले मी, व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी मसालाचा. ठीक आहे, ट्राय करूया. हा नवीन काहीतरी मी ट्राय करत असते, वेगवेगळे मसाले. आवडला तर हा मी नेक्स्ट टाइम. खुशबू तो भन्नाट आहे. व्हेज बिर्याणी मसाला ओडसर वास येतो, पण छान येतो. ट्राय करूया. काय जाते ट्राय करायला, वेगवेगळे मसाले. 2-4 मिरच्या टाकूया. त्याच्यात आपण पाणी घालूया. आता पाणी गरम करत बसायला वेळ नाहीये, त्याच्यातच पाणी गरम करूया या भाजीमध्येच. आणि नंतर गरम पाणी झाले की राईस टाकूया. पाणी टाकलं. वास छान येतो खरंच. मसाला छान वाटतोय. व्हेज बिर्याणी मिक्स छान आहे. भन्नाट वास. पाणी लागेल. ते पाणी थोडस तापून घेते, तसपर्यंत गरम होऊन घेते. तसं त्याच्यात मी राईस धुवून घेते. तर राईस धुवून घेतलाय, त्याच्यात टाकला. दोन शिट्ट्यात मस्त भात बनेल आपला. पाणी पण त्याच्यातच गरम झालं. कोण पोरं उचलत नाही. किती एकदा शाळेत गेलेला एकाला कोथिंबीर, कढीपत्ता, लुसीचं औषध आणायला सांगितले. झाला आपल्या एकीकडे भात, एकीकडे दुधीची भाजी. आता आपण केळीच्या भाजीची तयारी करू. केळीच्या भाजीला कांदा तर कापून घेतलेला आहे. अजून फक्त केळी सोलायचे. त्याला पण साखर मस्त हलवून हिंग वगैरे सगळं टाकून झालं होतं. झाकण भरून घेऊ. 2 शिट्ट्या झाल्या. पुलाव रेडी. त्याच्यात काय फ्लावर भेटला नाही मला, काही नाही. वाटाणा बटाटाच टाकून केला. ठीक आहे, आता हे सगळं आवरून घेते. फटाफट केळी वगैरे कापून घेते. गरम करून घेतले आपण केळीला. आता केळी आपण फ्राय करून घेऊ याच्यात.
थोडीशी फ्राय करून गेली नाही ते चिकटपणा जातो. तर भाजी झालेली आपली, हे बघा मस्त झाली. त्याने दुधी भोपळ्याची भाजी शिरवाची अशी खूप छान दिसते बघा. कलर बिलर किती छान आलाय. करून घ्या. पुलाव आपला झालेला आहे. डबे पण घासून झालेले आहेत. पसारा आवरते. आता कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. आता पीठ मळेल, फ्राय करून घेईल. त्याला कांदा घेतलाय कापून. बटाटा थोडासा लाल करून घेईल. 8-1 मिनिटात होईल तो लाल. आणि मग याला आपण मस्त फोडणी लावू. खूप छान लागते बरं का केळ्याची भाजी. खूप म्हणजे खूप छान. त्याला ते थोडंसं हे करून घेऊया. तोपर्यंत ही भाजीचा आता गॅस बंद करूया. भाजी मस्त शिजलेली पण आहे बघा. ते केळी आता बघा फ्राय झालेली आहे मस्तपैकी. लालसा कलर पण आलेला आहे बघा. आता याला आपण मस्त याची भाजी करूया. पहिले मी पीठ मळून घेते, मग आता गॅस बंद करूया आपण. आपण काढून घेतलेली आहे मस्त फ्राय करून. त्याच्यात आपण तेल टाकूया. त्याच कढईमध्ये करणार आहे मी. आपल्याला आहे थोडंसं हिंग टाकूया. कधीच आहे ना गरम मसाले जास्त वापरू नका. खूप गरम मसाल्यांनी खूप त्रास होतो. शक्यतो आपल्या घरचाच मसाला वापरायचा आहे. बाहेरचे एव्हरेस्ट वगैरे अख्खे खडे मसाले कोणाला. आणि आजकाल लोक बाहेर बसून बसून कामं करतात ना, तर त्यांना ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम होतो. खूप म्हणजे खूप. त्याच्यामुळे ते लोक एक चांगलं घरचं जेवण शोधतात की आम्हाला असं व्यवस्थित जेवण भेटलं पाहिजे घरचं. त्याच्यामुळे त्यांना आपण हे द्यायचं साधं जेवण. एवढ्या आवडीने खातात पण ना की त्यांना असं वाटतं की आपण आपल्या घरीच आहे. आणि का नाही ना आपण एवढं पण नाही करू शकत का. आणि आपलंही वाचतं ना. गरम मसाल्यांना पैसे हे ते. जेवढं साधं जेवण तेवढं छान आणि पैसाही वाचतो. जेवढं तुम्ही गरम मसाले वगैरे त्याच्यात आपला पैसाही जातो. मग काय गरज आहे. आणि दुसऱ्यांच्या पोटांना पण त्रास. आपलं घरचं छान लोक आईचा स्वाद शोधतात. आपली भाजी किती छान झाली की नाही. साध्या सिंपल याच्यात कलर पण किती छान आलाय. दिसतो तो कलर लाल पण बिलकुल पण तिखट नाही. हा कांदा लाल करून घेऊ. याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकू, कढीपत्ता टाकू आणि मग ही केळी टाकू. एकदम फ्राय भाजी करायची आहे. कढीपत्ता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या आहे ना शरीराला खूप चांगल्या असतात. हा कोणता आजार होत नाही. आपण जसं सुक्या मिरच्या खातो ना तर त्याच्याने ना ॲसिडिटीचा त्रास बनतो. आणि ह्याच्याने ॲसिडिटीचा त्रास नाही. मी असं ऐकून आहे की कॅन्सरसारखे आजार पण होत नाही. बघितले यूट्यूबला म्हणून सांगते. जर मला एवढी आयडिया पण नाही. पण हा हिरवी मिरची जेवणात ना रोज एक कच्ची खाण्यात यावी. रक्त चांगलं राहतं असं म्हणतात. तर मी त्यात आलं लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे. कांदा फारसा लाल करून घेतला नाही कारण का ते फ्राय भाजी आहे ना त्याच्यात ते बरोबर लाल होऊन जाईल. त्याच्यात हळद मीठ टाकून घेऊया. हळद टाकली. मोबाईल समोर एकटी आहे ना. एका हातात मोबाईल आहे. हे पकडायला जमत नाही. मुलं असं तर करतात. मसाला टाकला. तुम्हाला सांगितलं मग हा मिक्स मसाला आहे. याच्यात कोणते बाहेरचे मसाले नाही आहेत. मी हाच मसाला दर महिन्याला मागवते. 1-1 किलो मला मसाला लागतो दर महिन्याला. आणि फ्रेशही असतो. आता आपण हे चांगल्या प्रकारे लाल करून घेतले. आता टाकूया केळी. पाणी बिणी टाकायचं नाही याच्यात. असंच फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात मीठ टाकायचं आहे. पहिले आपण एकजीव करून घेऊया. मग मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ते मस्त आपण फ्राय करून घेऊ. हे सगळे पसारे आवरून घेऊया. सगळं तसंच ठेवलं. पीठ मळून घेतलं. तर गॅस चालू केले. चपात्यांना भांडी वगैरे घासून घेतले. रोजच्या प्रमाणे यांचं अन्न बघा किती टाकून दिल्या वगैरे. सगळं आवरून झालेलं आहे.
पेस्टला झाकून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. लाटणं पोलपट काढते चपात्यांना. चपात्या करून घेऊया. आता भरून हे पण झालेलं आहे. आता भेटू आपण डबे भरताना. तुम्ही गोळी केळ्याची भाजी दाखव. दुधीची भाजी, ही केळीची भाजी आणि हा पुलाव. आता डबे भरायची तयारी ठेवतो.